गॅस बुकिंग होत नाही डायरेक्ट म्हणजे कॉल केला का कॉल होत नाही आहे. तर आता गव्हर्नमेंट म्हणतं एक तुटवडा काय गॅसचा नाही आहे पण बुकिंग होत नाही ना, मग पर्याय नाही दुसरा. प्रशासनातर्फे पण आवाहन करण्यात येत आहे की शॉर्टेज एवढं नाही आहे, पण आता काय कारणामुळे काही गॅस टाक्या कस्टमरचं असं म्हणणं आहे की बुकिंग वगैरे होत नाही आहे ऑनलाईन वगैरे. आता काय टाकी काय भेटून राहिली आता सध्याला, त्यामुळे आता आमच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी आता घरचे म्हणतात टाके नाही, आता टाकी कुठंच भेटून राहिले. आता टाकीचे रेट बी जास्त सांगू राहिले ब्लॅकमध्ये. प्रत्येक घराघरात आता एक ते पर्याय म्हणून लोक इंडक्शन घेतच आहेत. सध्या युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशामध्ये, आणि याच युद्धजन्य परिस्थितीचा फटका देशभरात तसेच भारताला देखील बसलेला आहे. आणि याचमुळे सध्या भारतामध्ये LPG गॅसचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र LPG गॅसचा तुटवडा भासत असताना नागरिक या गॅसकडे पर्याय म्हणून इंडक्शन या शेगडीकडे पाहत आहेत, जे इलेक्ट्रिक उपकरण आहे. मात्र सध्या गॅसचा तुटवडा असल्यामुळे याची मागणी देखील वाढलेली आहे. काही ठिकाणी याचा स्टॉक देखील संपल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. याचबद्दल नेमकी मार्केटमध्ये परिस्थिती काय आहे या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सोनी गिफ्टचे प्रकाश सर आहेत. आपण त्यांच्याकडून ही परिस्थिती जाणून घेऊयात. नमस्कार सर, काय सांगाल, इंडक्शनचा खरोखरच तुटवडा आहे का बाजारात? तुटवडा असं नाही सांगता येईल. कसं हे आता अचानक मागणी वाढल्यामुळं थोडंसं, जसं आपलं नियोजन असतो, आपलं जेवढं स्टॉकिंग असतो, तर तो अचानक मागणी वाढल्यामुळं थोडंसं म्हणजे आपण थोडंसं शॉर्टेज फेस करतोय. पण आमचं पूर्ण म्हणजे हे आहे की आपण म्हणजे सप्लाय व्यवस्थित ठेवावं. आता आम्ही म्हणजे पुढं मागणी टाकलेली आहे, जसंच आता परत अपडेट होतोय आमचा स्टॉक. पण थोडा एवढंच विषय आहे की थोडंसं प्राइसेस आता थोडेसे वाढतील, आम्हालाच म्हणजे वाढून येऊ राहिले. मग जास्त फरक नाही, थोडं वाढून येणारच आहे. पण आम्ही सप्लाय सगळे व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करत आहे. पण नागरिकांना आम्ही आवाहन करतो की आपलं नेहमी जे सोनी गिफ्टमध्ये आपल्याला जे आपल्याला व्यवस्थित रेटमध्ये भेटतो, आम्ही त्याच रेटमध्ये तुम्हाला द्यायचा प्रयत्न करत आहे. फक्त जर थोडाफार जो डिफरन्स वाढत आहे तेवढंच येईन आम्ही, बाकी तुम्हाला कमीत कमी दरात आम्ही द्यायचा प्रयत्न करत आहोत. अच्छा, हे जे युद्धजन्य परिस्थिती झाली त्याच्यामुळे ही मागणी वाढली असं वाटतंय का तुम्हाला? हो, ॲक्च्युली आता बघा, प्रशासनातर्फे पण आवाहन करण्यात येत आहे की शॉर्टेज एवढं नाही आहे, पण आता काय कारणामुळे काही गॅस टाक्या कस्टमरचं असं म्हणणं आहे की बुकिंग वगैरे होत नाही आहे ऑनलाईन वगैरे. तर थोडंसं कस्टमर पण गडबडून जात आहे, कारण आता हा तर दैनंदिन म्हणजे गरजेची वस्तू आहे. त्यामुळे कस्टमर त्याला पर्याय शोधत आहे, काय ना काय, बाबा अडचण नको यायला तर आम्ही इंडक्शनचा कमीत कमी वापर करावा, जेणेकरून आपलं रोजचं रुटीन चालू राहायला पाहिजे, डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. म्हणून कस्टमरची अचानक मागणी वाढलेली आहे. याचा ग्राहकांच्या जीवनमानावर परिणाम होताना पाहायला मिळतोय का? हो, आता कस्टमर थोडं कसं, जसं आता गॅस टाक्यांसाठी पण जाऊन लाईनीत उभे राहते रांगा, पण ते बी त्याचा कन्फ्यूज आहेत कस्टमर की ग्राहक जे म्हणजे की तिथं लावते नंबर, आता त्यांना टाकी कधी भेटणार कधी नाही भेटणार. तर आता घरी तर रोज जेवण बनवायचे सगळ्यांचे घरी, जेवणचे काम नाही, पोरांना शाळेत जावं लागतो किंवा घरच्यांना बाकी पुढं जॉबला जावं लागतं. तर हे सगळे म्हणजे महत्त्वाचा विषय म्हणून त्यासाठी ते पर्याय म्हणून ऑप्शन इंडक्शनकडे पाहत आहे. तर इंडक्शनला म्हणून आता मागणी वाढलेली आहे. आता सामान्य नागरिक जसे इंडक्शन वापरू शकतात तसं हॉटेल इंडस्ट्रीला याचा मोठा फटका बसतोय, कारण तिथेही गॅसचा मोठा वापर होतो. मात्र यांना जर पर्याय म्हणून पाहिजे असेल तर काय सुचवू शकतात? आता आपल्याकडं म्हणजे त्याच्याबद्दल काही पर्याय नाही, कारण ते कमर्शियल लेवलला त्यांचा युसेज खूप असतो. मग आता ते पर्यायाचा जास्त आम्हाला नाही सांगू शकत. पण रेसिडेन्शियल यूजसाठी आमच्याकडे इलेक्ट्रिक शेगडी आहे, तर ते तर आम्ही कस्टमरला वेळ म्हणजे द्यायचा प्रयत्न, आम्ही सप्लाय व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करत आहोत. या 2-3 दिवसामध्ये किती साधारणतः मागणी वाढली असेल इंडक्शन? बऱ्यापैकी म्हणजे मागणी आता नाही करून समजा 300-400 इंडक्शन तर आमचे आता एवढे गेलेले आहेत ते 2-3 दिवसामध्ये, कारण खूपच अचानक मागणी वाढलेली आहे. प्रत्येक घराघरात आता एक ते पर्याय म्हणून लोक इंडक्शन घेतच आहेत. आपल्यासोबत इंडक्शन घेतलेले ग्राहक आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय सांगाल, का इंडक्शन खरेदी केले तुम्ही? सध्या गॅसचा तुटवडा आहे नाही का, युद्धाचं कारण असल्यामुळे गॅस मिळत नाही, बुकिंग होत नाही. त्या कारणामुळे आता इलेक्ट्रिकल वस्तू आपण गॅस सगळं आता मानसिक जिथं हे उलट ते गॅसवर म्हणजे आपण सगळं गॅसवर करतो. आता गॅसचाच तुटवडा आहे म्हणले आपण करणार काय? म्हणून तुम्ही पण समस्या मी पण घेतलंय. आता खाण्यापिण्याची समस्या आहे, सगळं गॅसवरच आहे. आता गॅस पण संपत आलेलं, त्यामुळे म्हणलं आपली इलेक्ट्रिक वस्तू घेतली म्हणजे लाईटीवर आपण आपलं हे करू शकतोय. हो, तुम्ही गॅस नोंदवलेला आहे? गॅस बुकिंग होत नाही डायरेक्ट म्हणजे कॉल केला का कॉल होत नाही आहे. तर आता गव्हर्नमेंट म्हणतं एक तुटवडा काय गॅसचा नाही आहे पण बुकिंग होत नाही ना, मग पर्याय नाही दुसरा. म्हणजे गव्हर्नमेंट सांगते पण गॅस बुकिंग होत नाही. गॅस बुकिंग होत नाही. आता इंडक्शन घेतले, इंडक्शनच्या किमतीमध्ये काही फरक जाणवला का तुम्हाला?
हो, पहिल्यापेक्षा खूप म्हणजे आता महाग झालं आहे कारण की याचं ही वस्तू अगोदर म्हणजे किंमत कमी होती, आता थोडी महाग झाली आहे. पण ठीक आहे, आता मागणी पण वाढली त्यामुळं किमती वाढल्या. म्हणजे या युद्धजन्य परिस्थितीचा सामान्यांना फटका बसतोय. 100%. तुमची काय मागणी मग या परिस्थितीमध्ये सरकारकडे? आता सरकारकडे काय मागणी आहे? आपल्या भारताचं थोडं युद्ध आहे, दुसऱ्या देशाचं युद्ध आहे ना. आपल्या भारताचं असतं आपण मागणी केली असती. नाही, देश काय करू शकतोय नाही का. त्यांचं आपल्या म्हणजे आपलं भारत म्हणजे युद्ध नाही ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे दुसरा देशाचं हे आहे, आपण काय करू शकत नाही त्याला. आपल्यासोबत हे इंडक्शन घेण्यासाठी आलेले विशाल शिंदे आहेत. काय सांगाल तुम्ही, का आत्ताच का घेताय इंडक्शन? आता काय टाकी काय भेटून राहिली आता सध्याला, त्यामुळे आता आमच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी आता घरचे म्हणतात टाके नाही, आता टाकी कुठंच भेटून राहिले. आता टाकीचं रेट बी जास्त सांगू राहिले ब्लॅकमध्ये, त्यामुळे आम्ही आता सध्याला घरी स्वयंपाक बनवण्यासाठी आता इंडक्शन घ्यायला आलो. इंडक्शन किती रुपयाला घेतले आता? आता हे 2000च्या पुढे म्हणतात हे, आम्ही बघू आता अजून काय 2-3 बघू राहिलो, चेक करतोय, बघू घेऊ आता कोणतं. म्हणजे गॅस भेटत नाहीये म्हणून इंडक्शनची गरज पडते. गॅस नाही भेटू राहिला त्यामुळे इंडक्शन आता घरी वापरण्यासाठी करू राहिलो. आपल्यासोबत राजू रासने आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात नेमकी इंडक्शनची काय स्थिती आहे. काय सांगाल, इंडक्शनची विक्री कशी आहे सध्या? सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे गॅसचा तुटवडा आहे. त्याच्यामुळे सर्व ग्राहकांना गॅस मिळत नाहीये. त्यामुळं इंडक्शन, इन्फ्रारेड, इलेक्ट्रॉनिक शेगड्या भरपूर प्रमाणात मागितल्या जातात. किती प्रमाणात विक्री वाढलेली आहे, काय सांगू शकता? जवळजवळ 60 ते 70% विक्री वाढलेली आहे. म्हणजे कुठेतरी लोकांना इन्सिक्युरिटी आहे की गॅस मिळत नाहीये, मग आपलं जेवण कशावर बनवणार? हो, सर्वसाधारण लोक घाबरल्यामुळं जास्तीत जास्त इंडक्शन आणि इन्फ्रारेड घ्यायला गर्दी आहे. किती किमतीमध्ये काही बदल झालाय का? किमतीमध्ये सर्वसाधारण अजून तरी नाहीये, पण इथून पुढं होणार आहे. आता किती रुपयापर्यंत इंडक्शन मिळते? आता इंडक्शन जर का रेग्युलर 1600 वॅट घेतली तर 2000 रुपयाच्या पुढं, आणि त्यात पण क्वालिटी वाईज आहे. जर तुम्ही चांगली क्वालिटी घेतली तर ती जवळजवळ 3,500-3,000 रुपये जाते. बाजारात सध्या स्टॉक संपलाय असं ऐकायला मिळतंय, तुमच्या इथे काय परिस्थिती आहे? नाही, अजून तरी स्टॉक सगळीकडे आहे, पण अजून जवळजवळ 5-6 दिवसानंतर कमी कमी होत जाईल.